तर 12.5% आहे. 51,200 रुपये मुद्दल आहे. 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं आहे आपल्याला. आपल्याला माहिती आहे राशीचं सूत्र माहिती आहे आपल्याला. राशीचं सूत्र a बरोबर p कंसात 1 अधिक r भागिले 100 कंसाचा n घात. ही राशीचं सूत्र आहे. आणि आपल्याला चक्रवाढ व्याज आपण कसं काढतो चक्रवाढ व्याज? तर रास वजा मुद्दल. रास वजा मुद्दल म्हणजे ही रासच आहे. वजा मुद्दल म्हणजे पी, ही मुद्दलच आहे पी. त्यामुळे हे मिळणार आहे चक्रवाढ व्याज. चक्रवाढ व्याज बरोबर आता या ठिकाणी इथला पी मग बाहेर काढते, सामाय काढते. तो पी किती आहे? 51,200. आतमध्ये बघा 1 अधिक आर दर किती आहे? 12.5 म्हणजे बघा किती 12.5 भागिले 100 कंसाचा तिसरा घात आहे आणि वजा 1. हा वजा 1 पी बाहेर काढला ना, वजा 1. गंमत बघा आता, काळजी घ्या. 51,200 मोठं उदाहरण आहे. या ठिकाणी मगाशी आपण केलतं 1 अधिक तिथं 125 भागिले 1000 केलतं का? 125 भागिले म्हणजे वर 100 होतं, खाली 12.5 होतं, शून्य दिलती. म्हणजे या ठिकाणी आपला अंत या ठिकाणी बघा 125 म्हणजे वरती 125 आणि खाली 1000 आलं. त्यामुळे 25 5 सव्वाशे, 25 चौक 100, 25 शून्य शून्य, 5 1 85 म्हणजे 1/8 आलं बघा. आलं का? 1/8 चा घन वजा 1. हिची काळजी घ्या. 51,200 बघा 8 1 8 हे सारखाने तिरकं बघा. 8 1 8 8 1 8 1 8 1 9. 9 चा घन भागिले 8 चा घन वजा 1. हे वजा 1 बघा. 51,200 51,200 आतमध्ये बघा काय झालं. आतमध्ये तिरकस गुणाकार 9 चा घन तिथं 9 चा घन 1 के 9 चा घन 9 चा घन 1 के 9 चा घन म्हणजे 9 चा घन 512. 9 चा घन 90 90 81. ठीक आहे. गुणिले 9 9 1 के 9 चा घन आहे ना. 9 चा घन बरोबर आहे. 9 चा घन 9 चा वर्ग 1 9 1 9 872 729 729. या ठिकाणी वजा 8 चा घन 1 8 चा घन 8 चा घन 512 8 चा घन 512 भागिले 8 चा घन 1 8 चा घन 8 चा घन 1 8 चा घन म्हणजे 512. काय केलं नाही तिरकस गुणाकार 9 चा घन 1 9 चा घन 9 चा घन 729 म्हटलं. 8 चा घन 1 8 चा घन 512 डायरेक्ट मांडलं. चला तर या 729 मधनं 512 गेले, 9 न 2 गेले 7, 2 न 1 गेला 1, 7 न 5 गेले 2 भागिले खाली 512 आणि इकडं 512 आणि 2 शून्य आहेत का? 512 1 512 1 आणि या 2 शून्य 217 गुणिले 100 त्याच्यावर 2 शून्य 21,700 21,700 इथं उत्तर आहे चक्रवाढ व्याज. समजलं काय?